भारतीय जनता पक्षामधलं महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग थांबायचं नाव घेत नाहीये। सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ अपूर्व हिरे माजी आमदार हे आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। विशेष म्हणजे अपूर्व हिरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते, तरी देखील ते एका सत्ताधारी पक्षामधून दुसऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये जात आहेत आणि असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत। तुम्ही का बरं जातात भाजपमध्ये? मागील आम्ही बघितलं का येणारा जो कुंभमेळा आहे आणि जो गिरीश भाऊ महाजनांनी दिलाय 100 का पार, 100च्या पारपेक्षा जास्त 100-125 नगरसेवक करायचे असतील तर त्यांनी बघितलं अपूर्व भाऊ हिरे यांनी मागच्या वेळेस त्यांना महापालिकेला बीजेपीच्या माध्यमातून 20 ते 22 नगरसेवक दिलेले, त्यांनी पुन्हा आमंत्रित करून गिरीश भाऊंनी त्यांना आमंत्रित केलं। तुमचं काय कारण, तुम्ही का जाताय? मी पण त्यांच्यासाठी का जातोय का अपूर्व भाऊंच्या माध्यमातूनच जातोय। मी पण का गिरीश भाऊच्या माध्यमातून असेल, अपूर्व भाऊ हिरे असतील यांच्या माध्यमातून आम्ही सगळे असंख्य कार्यकर्ते 400-500 गाड्या घेऊन आम्ही याच्यात प्रवेश करतोय। तुम्ही तुमचा पक्ष प्रवेशाचं काय कारण आहे? तसं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये 20 वर्ष काम केलेलं होतं। मधल्या काळामध्ये मी काही कारणास्तव दुसऱ्या पक्षात गेलो, परंतु संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांची अपूर्व भाऊंशी काही मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये भाऊंनी निर्णय घेतला का आपल्याला बीजेपी बरोबर जायचंय, त्यामुळे मला भाऊंचं समर्थक म्हणून मी भाऊंबरोबर आलेलो आहे। तुमचं काय कारण, म्हणजे काय राजकीय काहीतरी विचार असतात, काही सामाजिक विषय असतात, प्रवेश करण्यामागचं कारण काय? एक जातो म्हणून दुसरा जातो? नाशिक पश्चिमचा विकास हा खूप मागासलेला आहे आणि सर्व एक कामगार वर्ग म्हणून अपूर्वभाऊंचं एक स्वप्न आहे का ह्या नाशिक पश्चिममध्ये IT पार्क कसं उभं राहील, हे स्वप्न म्हणून आज अपूर्वभाऊंवर आम्ही शेकडो कार्यकर्ते त्यांच्या उपस्थित BJPमध्ये प्रवेश करत आहोत। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे आहेत, यांच्या नियोजनाखाली हे सर्व कार्यकर्ते पुढे जात आहेत। सुधाकर बडगुजर यांनी प्रवेश केला, त्याला तुमचा विरोध होता आणि आता अपूर्व हिरे यांच्यासाठी तुम्ही स्वागत करतायत। निश्चित काही काळात अपूर्व भाऊंचाही निर्णय थोडा वेगळा होता, परंतु आम्हाला कळाल्यानंतर आम्ही संकटमोचक गिरीश भाऊ महाजनांशी संपर्क साधला आणि भाऊंना म्हटलं, भाऊ आपला जो नारा आहे त्याच्यासाठी आपल्याला यांची गरज आहे। भाऊ म्हणे मी त्यांच्याशी लगेच बोलतो आणि त्यांच्याशी बोलून अपूर्व भाऊंनी सुद्धा तो निर्णय लगेच मान्य केला आणि तो निर्णय मान्य केला असताना सीमाताईंचे ते परत कुठं वाद नको व्हायला, परंतु त्यांची मध्यस्थी करून दोघं एकत्रही बसून आज एक रूप दोघंही झालेले, 2 हिरे आज एकत्र झालेले आणि त्या 2 हिरे एकत्र झाल्यानंतर आज जल्लोषाने हा आज एक मोठा प्रवेश इथं BJP कार्यालयात होत आहे 12 वाजता। भाजप मजबूत असल्याचं तुम्ही वारंवार सांगतात, अशा आणखी लोकांची तुम्हाला गरज का भासते? समोर विरोधकच राहिलेले नाहीये, जे काही आहेत आजही तुम्ही आता नाशिक शहरात जिल्ह्यात बघतायत, अनेक प्रवेश अजून होणार आहेत। मला वाटत नाही दुसऱ्या पक्षात कोणी माणूस शिल्लक राहील असं। येत्या काळात तुम्हाला एक 10 दिवसातच अजून मोठा धमाका भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित दिसेल। समोर विरोधक शिल्लक ठेवायचे नाही ही रणनीती आहे, समोर विरोधकच ठेवायचे नाहीत, मग सगळं भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे का? तो निर्णय शेवटी पक्ष पातळीचा आहे, पण जर आपण येणारा कुंभमेळ्याला आणि आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्र्यंबकेश्वरला A ग्रेडचं त्या ठिकाणी स्थान दिलं, मला वाटतं त्या A ग्रेडला साध्य करायचं असेल, कुंभमेळा व्यवस्थित पार करायचा असेल तर नाशिकमध्ये 100 पार नगरसेवक असणं गरजेचं आहे आणि म्हणून गिरीश भाऊंनी जे काही प्लॅनिंग केलंय त्यामध्ये अपूर्व भाऊ असतील, बडगुजर असतील, येणाऱ्या काळात गीते पण येणार आहेत। मला वाटतं हे 100 पार करण्याच्या दृष्टीने आणि आपला महापौर त्या ठिकाणी बसावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने नाशिक तयार करायचं आहे, घडवायचं आहे, मला वाटतं ही देवेंद्र साहेबांची ही एक मोठी चाल आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मागील निवडणुकीमध्ये नाशिक दत्तक घेतलेलं होतं, त्यानंतर काही कामं झाली नाही म्हणून त्यांच्यावर टीका देखील झालेली होती, परंतु आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि पक्षामध्ये जोरदार इनकमिंग हे सुरू झाले। आपण बघतोय की ह्या सर्व ज्या गाड्या आहेत ह्या अपूर्व हिरे यांच्या समर्थकांच्या गाड्या आहेत आणि हे सर्वजण आता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान मुंबईमध्ये अपूर्व हिरे यांचा पक्षप्रवेश हा होणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, घोटी टोल नाका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।